गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता पाऊस आणि हा भजी पैसा वसूल रे, पैसा वसूल. कुछ तो बोले थे दूसरा कुछ. हाँ चीज टोस्ट जितना भी नमस्कार मंडळी, आपला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. पाठी हिरवगार कोकणात, यावेळी मस्तपैकी कोकणामध्ये आणि मित्राच्या गावी आलो. कालच तुम्ही बघितला इथं गणपती बाप्पा आलेत, कालच आलेत. तर इथं गावी एक दिवस अगोदरच आणून ठेवतात आणि मग आता घेऊन जातील. मस्त असा गणपती बाप्पांना घेऊन जाणार आणि डेकोरेशन, काल जे डेकोरेशन केलं आहे त्या डेकोरेशनला 4 चांद लागणार. बाप्पा बसले की मस्त दिसणार. तर चला बघू. मोठी आहे, मोठी घेतो. अण्णा तुम्ही छत्री दाखवा इकडं. चला तिकडे बाहेर समोर. हा लावून घ्या. हे असं क्रॉस जाऊ द्या, क्रॉस जाऊ द्या. संकेत गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मामा की जय. रत्नागिरीच्या राजाचा जय असो. गणपती हा, जातो. बाप्पा हे मोबाईल पकड. पाणी होतं इथे समोरून चढायचं पाय शकतात. काय करू नका. बुवा गणपती बाप्पा खुशी घ्या, खुशी. हा संकेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती इथे खाल्लं टेबलवर डायरेक्ट टेबल पुढे गेला खाली आधी कोणच नाही एकटीचं काम नाही तो म्हणजे पकड देऊ म्हणजे तुम्हाला बोलत दोन दोन समज ठेवा दे तरी जरा पाठी पकडा, पाठी पकड संकेत दा. तिकडून हात लावा. असा फिरवा. दादा तू फिर.
चौकत राहते. अरे पाहायला लागेल बघा. आदित्य तू खायलो पाठी हात लाव. वर उचला. अरे वर टाकी सांगता ना. लागू दे हे काय लागल्या फ्री पडते काय वर पडते. हा? मध्ये मध्ये काय नाही पडलं पाहिजे येऊ दे बघा पाठी गणपती जात नाही. येऊ दे आपण ठेवून घे तू वर टाकला तर तो तिकडे काम झालं एक हात लाव, हात लाव, हात लाव. मग बस येऊ दे. अजून पुढे येऊ थोडे तुमच्याकडे नाही पप्पाकडून गेलाय पाठी अजून घ्या पुढे जरा हे दबव जरा इथं डबो खाली हाताने असते असते करा चरण भावा पूजा करताना दादा डेकोरेशन फोटो पण काढ. अचानक भयानक सर्व फोटो ग्रुप वाटून ठेव. काय माझा ब्लॉग जाऊ दे बोल. पाठवतो जरा दीड घे ना तू पाठवत काढू देत आधी पाठव ना तो मला गेला पाठवतो तुला टेन्शन हा एकदम बरं वाटतं डेकोर पडदा उठून दिसतो का पडदा आपण काय पडदा पण आता दिसतो उठून दोन बाजूला असं कोपऱ्याला हा दोन कोपऱ्याला पाहिजे तिकडे काढू पण वाटत नाही बरोबर वाटत हे प्रसन्न होती निर्दाशा क्लेशापासून थोडी थोडी भोपाशा अंबे तुझ वासून निपुण निराशा नरहत तल्लिंग झाला पत्पन्न लेशा जय देव जय देवी महिषा सुरवदनी हो जयशा सुरवदनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव युगे 28 विटेवारी उभा वामान्य जखमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्मा आलेगा चरणी वायवी माऊदरी जगा जय देव जय हरी पांडुरंगा चकमाई वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे जीवलगा जय देव. तर मित्रांनो गणपती बाप्पा आपले विराजमान झालेत. तर आता जेवूया आणि जेवायला काय काय दाखवतो. हे बघा मोदक पण पिठाचे ओरिजिनल मोदक येस मोदक. अरे वा छोटूसा बोला गणपती बाप्पा मोर्या टेस्टी टेस्टी टेस्टी. चला येऊन नंतर भेटतो. बॅक टू मुंबई आधी जायचं आपल्याकडं शिवपाठाला प्रतीकच्या घरी मामीच्या घरी त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती सरप्राईज सरप्राईज सगळ्या सरप्राईज कधी सुटला आम्ही बापडू आणि लगेच आपली चालची मांडवी त्यातलं गेलेलं आहे ऑन द वे बघू आणि आम्ही तिकडे साडेचार चालेल आम्हाला तेवढी पण चालेल ती बरोबर आहे ते पुढं कव्हर करेल आम्ही पण परत येतात 5 चरण पण चालेल. आणि आमचे मावशीची मुलगी आमच्या रिक्षावाले घरची लोक तो रात्री पण होता मस्त झाकझुक लाईट लावून दिली आम्हाला. तर त्याचा चेहरा पण येऊ मध्ये आता शू पाडायला भेटू आपण डायरेक्ट आमचा हमेशा रिक्षावाली बरं आलं दादा गावालाच आहे. मामींच्या घरी आलोय. सरप्राईज दिलाय सरप्राईज. भक्तांच्या मनात प्लेट आणा हो 500ची जाऊ दे 500 पाकिटभर 500चा तो अप्रिशिएट करतो. हा अप्रिशिएट आहे भाई. नेक्स्ट टाइम मला परत यायला 1000 होतील मग. ए, बंगला घे तू दाखव मी बघितलेलं आहे बघितलंय दाखवलेलं आहे. आपण पण बघितलंय. तू कुठं बघितलंय? आम्ही बघितलंय तू नाही आलाय. मी आलो हे आलंय का रे घरी आलो. कधी आलो?
इथं कुठं आलोय आलोय बाबा मामाला विचार हे ठेव. त्यांना पण नाही माहिती हा. थांबा थांबा. मामींच्या घरी आलोय आणि मामींच्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा आले तर पहिला वर्ष गणपती बाप्पा बघा. प्रॅक्टिस ट्रेनची जर्नी अशी होणार आहे. आतमध्ये आम्ही बसल्यावर काय काय मागवणार आहे ते सुयोग भाऊ आम्ही जे डिसाईड केलं आहे ते बघू आता. आणि इथून घेतलंय स्टेशनवरतून. इथं समोसा चांगले असतात. चला खाऊन बघतो मी पण आता. मी पण आहे बेस्ट आहे. नंतर भेटू आता. दिवा गाडी येते नंतर आपली येईल. हा इकडे डबे सगळे खाली आहेत. पूर्ण खाली गाडी आहे भाई. एक नंबर. आपल्या डब्यात नको जास्त. S4 त्यानंतर S5 आरामात चालणार ना. मी घाई नाही करणार भाई. आरामातच चढायचं बाबा. आणि आपली S6 चढा. कुठली ॲप टू मुंबई. बॅक टू मुंबई. अप्पर सीट आलं आम्हाला. बाय हे आपण आम्ही दोघे मिळेल. बघू ॲडजस्ट करूया आपण. खेडवाल्यांची व्यथा नाही यार. मस्त आमच्या टायमाला पण मिळेल खाली लेडीज आहे. कसं बोलणार चालू आहे. वरून हेच बघायचं आपल्याला. भावांनो विंडो सीट भावानी मस्त शोधून काढले विंडो सीट. हा गाडी खाली आहे कारण की आता सीझन आहे ना भाई. त्या साईडला जाणारी पब्लिक आहे. त्या साईडला खूप कमी जण आहेत. आणि उद्या गर्दी असेल 1.5 दिवसाचा. उद्या गर्दी. आरतीला पोचायचं भाई. आरतीला पोचायचं आम्हाला बालाच्या गणपतीच्या. आता आधी अशी सुसाट जाऊ दे. स्लो नको आहे. बघू आता मानगावनंतर पनवेलला उतरून जाऊ. पण आपण पाऊस आला. बाहेरचे व्ह्यू कॅप्चर करतो मस्त. सुयोग भाऊ पण कॅप्चर करेल ब्लॉगमध्ये बघा. आणि भूक लागली. भूक लागली रिलॅक्समध्ये बसले जरा. हां इकडे लेडीज होते. इकडे डबे खाली येते. सीटा दिल्या नाही. तिकडे देऊन ठेवलं. तिकडे पाणी आणि पडलं होतं रे. हां तेच ही सीट जरा बरी वाटतं. दोघांना समोर दाखवा. इथं सुयोग भाऊला विंडो सीट. इथं मला विंडो सीट. आता ऑर्डर देऊ आणि मस्त आहे की नाही. खाऊ एन्जॉय करू आता. येत होतो आधीच चरण यायच्या आधी. पण नेटवर्क नव्हतं ना. तो तिकडे बसलाय मी इकडे सीटवर. आम्ही एकदम रिलॅक्समध्ये फिरतोय पहिल्यांदा कोकणकडे. ते पण मांडणी दुपारची. तर बघू आता काहीतरी खाऊया मस्त. येऊन गेले 2-3 परत येतील. पण डब्बा जरा लांब आहे. बघू येतील. चला काहीतरी ऑर्डर करू त्यानंतर. पाय खाली टाकला असा. कसं पाय असं बघा. या साईडला पाणी.
फिल्म मध्ये दरवाजा आपटला. हा पाऊस बघा एक नंबर ढगाळ वातावरण. आम्ही ट्रेनमध्ये कोकण रूट बघा, कोकण रूट असं वाटतं ना एकदम. मोबाईल दिसतो रे, मोबाईल दिसतो. हात घे भाऊ. छान वाटतं बघा. हो दिवाखेड मेमो अरे मस्त काढलाय. हां सापे वामेला झाली क्रॉसिंग. आता दिवाकडे पब्लिक अजून येते. अजून पब्लिक येते. आता दिवा सावंतवाडीला ओव्हरटॅक मारायला आहे. मस्त जे स्पीड पकडले ना वा. मानवचा बर्थडे तर केक घ्यायचा. केक घ्यायचा. हा ब्लॉग फुल होणार आहे, फुल मोठा ब्लॉग होणार आहे. पण एन्जॉय येणार आहे, मजा येणार आहे, मजा फुल मजा होणार आहे. कारण की अजून बर्थडे सेलिब्रेशन आहे. फुल मजा. आता दिवा सावंतवाडीची क्रॉसिंग ते दाखवतो मी तुम्हाला. हां टाकलाय मी त्याच्या 2 समोसे आपल्या दोघांसाठी. आम्ही भजीची वेट करून करून फायनली समोसा घेतला आहे. करायला एक मला नंतर टेस्ट 35 रुपयाला दिलाय. पण त्या दिवशी 20 रुपयाला म्हणजे कालच 20 रुपयाला घेतलेला. तो थोडासा साईजमध्ये छोटे होते. त्यामध्ये जे आतमध्ये स्टफिंग आहे ते भरलेले आहे असं दिसतंय. ठीक आहे. हा ठीक आहे. 35ला 35ला आल्यानंतर टेस्ट सांगतो. टेस्ट सांगतो. आणि असंच खातो. अरे गरम सॉस टाकून प्रत्येक बाईट में सॉस. दुसरं काहीतरी येईल. मूग भजीचा वेट करतो. मूग भजी आला ना आणि का पाऊस पडायला पाहिजे त्या टायमाला. असं पाऊस मूग भजी भेटू. काय दुसरं ऑर्डर करतो. और एक सॉस देते ना भाई. थैंक्स. हाँ कितना भाई? 48. मेथी भाजी लो, साबुदाना वड़ा. दोनों भी बोलने का भाई. रुकेंगे लोग बोलेंगे फिर. तो साबुदाना वड़ा बोलेंगे तो फास्ट तो नहीं लेते. हम लोग भी भजी के लिए रुके थे. भजी के लिए रुके थे हम लोग. 500 छुट्टा असेल ना काय. अब 200 का दिए ना. ते 200 का पहिला घे मग 500 दे ना. 200 भी चलेगा. वेट ओव्हर. हे आता मेथी भजी आली. त्यानंतर बघू मूंग भजी. मूंग भजी वाला भी है ना. 500 का देना पीछे है ना. मेरे को लगता रहता है यार, बाद की मेरे से ले लेना जब मेरा लास्ट होगा. चलेगा. अरे यार इथं पण नाही भजी झाली. मेथी भाजी लो, साबुदाना वड़ा. हाँ देख मेथी भजी बोल रहा हूँ तो उसको get. आपके पास कौन सा था? और क्या था? कुछ तो था आप बोल रहे थे. कुछ तो बोले थे. दूसरा कुछ. हाँ चीज टोस्ट. लाना पड़ेगा. कितना? कितना? एक कितने का है? एक प्लेट. हाँ कितने का है? 50. चीज टोस्ट का है? एक लेके आओ. चीज सैंडविच जैसा है ना. हाँ लेके आओ. जितना भी फूड ब्लॉगर आहे. फूड ब्लॉग. ट्रेन में सफर में मस्त विंडो सीट मिळाली. हा आता ट्राय करू. या दस. हा बोल भाई तू बोल. चांगलं आहेत. खाऊन बघ. हो खाऊन बोल. एक नंबर. आता नाही खाऊन. थोडा पाऊस आणि थोडा भजी. मी बोललेलो मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो या. असा पाऊस आणि हा भजी. पैसा बोलतो रे.
पैसा वसूल. टेस्ट आहे टेस्ट. थांबा लाईट मध्ये आलो. असं ट्रॅव्हलिंग मध्ये मजा असेल. असं मस्तपैकी बसायचं आहे, ट्रॅव्हल करायचा, विंडो सीट आणि फूड पे फूड. गरम गरम आहे. मजा. साबुदाणा वडा. दादाला बोललो आता की दोन्ही पण बोल. साबुदाणा वडा बोलल्यावर कोण थांबणार आहे आता. उपवास नाही ना. मेथी भाजी बोलल्यावर कसे आले ग्राहक जुळले बाई. पाटी बोलवलं. दोन दिले रे 50-50 ना. ट्राय करू. ओपन कर. भाई सॉस नाही दिला. हा अरे सॉस रे. अरे आता रे सिक्रेट आहे. एक मध्ये घे. एक मध्येच घेतो हा भाई. हा काय आतमध्ये दाखव ना स्टफिंग कशी आहे. चायला लाईट गेली रे. आता जाऊन ये. टोस्ट सँडविच घेतले. चीज टोस्ट सँडविच ओपन करू. पहिल्यांदा खातोय बाई मी ट्रेन मध्ये एवढं. हा पहिल्यांदा कशी मस्त. चल मी दाखवतो. याच्यामध्ये स्टफिंग आहे पकडायला. हा प्रॉपर चीज टोस्ट सँडविच. आतमधला स्टफिंग काय इथं चीज आहे पूर्ण भरला आहे आणि कॅप्सिकम आहे आणि ऑनियन आहे शायद. हा ऑनियनच आहे वाटतं. तर आता मस्तपैकी जरा सॉस करा. ओके का? पूर्ण चीज ऑनियन आणि कॅप्सिकम. काय फ्लेवर येतो मस्त. हे लाले भे असेल दे 500. और एक ले लो. सर ये बॉडी मसाज है. बॉडी मसाज है 250. फुल मजा. उपाशी आलो असं वाटते. अरे ते पूर्ण फरसाण भरलाय. यामध्ये दिलंय रे मस्त. पेपरमध्ये देतात ना मग टाकतात. वेगळी पद्धत आहे. क्लास माल. मस्त केक घ्यायचा आहे. मानवता बर्थडेसाठी केक घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आता असं लिहिलेलं. हां तिथंच
साईडला ठेव. अरे इथे ठेव. ये कोण घेऊन आलास काय? तुला काढलं गावाला गेलो काय सेलिब्रेशन करायला येणार नाही. अरे आलो ना. काय नाही आता 4 रील पाठवल्या मला बसता बसता. हा कस्टमरच्या घरी गेला ना म्हणून टाइम लागला. ठीक आहे ना आता. चला चेअर बीर घेऊ भाऊ तुझ्यासाठी. खास चेअर. चेअर घे. बस बस आता काय हळद कुंकू लाव तुला त्याच्यावर केक घे. तूच खोल. बस झालं आम्हाला सकाळपासून. आम्ही वैतागलो आता. आणि काय काय खाल्लं ते ना. भाई तू ब्लॉग बघशील ना म्हणशील काय खायला गेलं काय ट्रेननी. ट्रेन आहे की अरे ह्याच्यात काय ना असं बोलशील काय खाल्लंय एवढा व्हरायटी वर व्हरायटी. केक कुठे भेट कुणी आणला? केक भेटलं तिथं होता. 10 का 2 आपला मॉन्जिनेस आणलाय भाई. कुठे भेटला काय विचारते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मानव. हॅपी बर्थडे टू यू. आमचं आता उचलून आणलंय. मला पण आले तुला काय सारखी झोप येते भाई. वाजले किती? 12 वाजले. 12 वाजले 12 वाजायला आले. मग बर्थडे केला मी. हा चरण आपला खाणारा छोटा सोनून काय पळवत आणला विचार चरणला पनवेल पासून. हा चरण काय पळवत आणलाय चरण. लोकल पण पटकन रिक्षावाला गॅस संपला. रिक्षावाल्याने सीन केला आमच्या मी घेतो ना. पहिलं तू माझ्या कामी खातो. दोघं सोबत दोघांनी पण शिवाय सोडली. कट्स येत ना त्याला. येऊ दे. मम्मी नाही खाणार तुझ्या. अरे खा ना जेवढं पाहिजे तेवढं. ए असं नाही तो बरोबर ना. काय मोठे कट्सवाले ज्या 4 दिवस जातील आता माझ्या याच्या आले. 1 वर्ष जातील आणि गप बसतील गरम पाण्याने अंघोळ. अरे हा रे बाबा. तुझ्या बोलण्यावर हा केक खाल्ला.